रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, बहुता सुकृताची जोडी, बहुता सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा,
रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल जय जय राम कृष्ण 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 आपुला तो एक देव करोनी घ्यावा आपुला तो एक देव करोनी घ्यावा येणे विना जीवा सुख नोये आपुला तो एक देव करोनी घ्यावा आपुला तो एक देव करोनी घ्यावा येणे विना जीवा सुख नोये ये रती माई के दुखाची जनिती ये रती माई के दुखाची जनिती नाई आदि अंति अवसानी अविनाश करी आपुलिया ऐसे अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे ये रती माई के दुखाची जनिती ये रती माई के दुखाची जनिती नाई आदि अंति अवसानी तुकामनी एका मरणेचे करे तुकामनी एका मरणेचे करे उत्तम चिवरे कीर्ती मागे तुकामने एका मरणेची करे तुकामने एका मरणेची करे उत्तमाची उरे कीर्ती मागे ये रती माई के दुखाची जनिती हे रती माई के दुखाची जनिती नाय आदे अंत्य अवसानी
विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमार 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 ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 कुंडली कवरदा श्री ज्ञानदेव विठ्ठल 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 विठ्ठल
आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. येरती माईके दुःखाची जनिती, नाही आदि अंत्यावसानी. अविनाश करी आपुलिया ऐशे, लावी मना पिशे गोविंदाचे. येरते माईके दुःखाची जनिती, नाही आदि अंत्यावसानी. तुका म्हणे एका मरणेची सरे, तुका म्हणे एका मरणेची सरे. उत्तमची उरे कीर्ती मागे, येरते माईके दुःखाची जनिती, नाही आदि अंत्यावसानी. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी, आद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोये. येरती माईके दुःखाची जनिती, नाही आदि अंत्यावसानी. शिवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारायांचा असून, या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय मनुष्य जीवाला उपदेश करतात की जेणेकरून जीवनामध्ये असं काही प्राप्त करा, जे प्राप्त केल्यानंतर आपल्या जन्मावरती आणि मरणावरती विजय मिळवता येईल, असं काही जीवनामध्ये मिळवा, असा एक मार्मिक असा विचार या अभंगातून महाराज प्रकट करतायत. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा हा नामोत्सव ग्रामस्थ भाविक भक्त मांगोली या सर्वांच्या सहकार्याने आणि त्या नामोत्सवातील आजच्या दिवसाची शेवा आपल्या वाट्याला आलेली आहे. यथामती काही चिंतन करण्याचा प्रयत्न करू. या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु श्री तुकोबाराय मनुष्य जीवाला योग्य असं मार्गदर्शन करतात. मनुष्य जीवन आहे आणि त्या मनुष्य जीवनाला योग्य विचाराची, योग्य मार्गदर्शनाची गरज आहे बरं. आपलं जीवन जर वाया जाऊ नये असं वाटत असेल तर संत विचारावरती आपण ठाम राहिलं पाहिजे. आपलं जीवन वाया जाऊ नये असं वाटत असेल तर संतांच्या मार्गदर्शनाप्रमाणे जीवनामध्ये वागण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे. जसं विहिरीमध्ये साठवलेलं पाणी, विहिरीमध्ये साठवलेलं पाणी ते पिकापर्यंत पोचवण्याकरता पाट केला जातो बरं का. आणि ते पाटाच्या द्वारे बरोबर ते पाणी पिकापर्यंत पोचतं. तेच विहिरीचं पाणी पाट न करता वरी जर टाकला आणि जर सोडलं तर जिकडं रस्ता दिसेल तिकडं जातं पाणी बरं का. तसंच आपलं जीवन आहे. विहिरीतलंच पाणी वाया जाऊ नये, योग्य पिकापर्यंत पोचावं त्याच्याकरता पाटाची गरज आहे. तसं आम्हा तुम्हाला प्राप्त झालेलं एक मनुष्य जीवन आहे. हे जीवन वाहत जाऊ नये, वाया जाऊ नये याच्याकरता संतांच्या विचाराला, त्यांच्या मार्गदर्शनाने जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. किंबहुना जीवन कसं जगावं याचं योग्य मार्गदर्शन या जगामध्ये जर सांगणारे कोण असतील तर संत आहेत. मार्ग दावुनी गेले आधी, मार्ग दावुनी गेले आधी,
दयानिधी संत ते दयानिधी संत ते मार्ग दावोनी गेले आधी मार्ग दावोनी गेले आधी दयानिधी संत ते दयानिधी संत ते मार्ग दावुनी गेले आधी दयानिधी संत ते तेनेची पंते चालो जाता न पडे गुंता कोटे काही आयुष्यात गुंतागुंत निर्माण होऊ नये असं वाटत असेल तर स्वतःच्या मनाने चालू नका बरं का. ज्यांनी चालण्याकरता मार्ग दाखवला आधी म्हणजे आम्ही तुम्ही जन्माला येण्याच्या आधीच बरं का. आणि जो मार्ग दाखवलेला त्या मार्गाने आपण चालावं, असं चालावं, डोळे झाकून जरी निघालो तरी आपण साध्यापर्यंत पोचू बरं का. म्हणून संत महात्मे आज आम्हा तुम्हाला अतिशय महत्त्वाचा विचार आपल्या वाङ्मयाच्याद्वारे समाजापर्यंत सांगण्याचं कार्य केलेलं आहे. कारण आम्हा तुम्हाला प्राप्त झालेला हा नरदेह म्हणजे अतिशय मौल्यवान आहे. या देहाची किंमत करता येत नाही, पण आम्हा तुम्हाला किंमत कळाली नाही, हे दुर्दैव आहे. महाग वस्तू प्राप्त व्हावी आणि त्या वस्तूची किंमत कळावी. आम्हाला ही महाग मौल्यवान वस्तू प्राप्त झालेली आहे, पण या वस्तूची किंमत कळालेली नाही. लक्षात ठेवा. काही माणसं जनावरं पाळतात. जनावरं लाखोच्या घरामध्ये जनावरांची किंमत आहे. बैलाची किंमत आहे, रेड्याची किंमत आहे, म्हशीची किंमत आहे, कुत्र्याची किंमत आहे, घोड्याची किंमत आहे. प्रत्येक देहाची किंमत करता येते, पण या देहाची किंमत करता येत नाही बरं का. हे पहिल्यांदा लक्षात ठेवलं पाहिजे. याची किंमतच करता येत नाही, पण त्या वस्तू आज व्यवहारातल्या किमतीवरती मोजल्या जातात. काही लोकांना छंद असतो जनावरं पाळण्याचा, आणि ती जनावरे पाळण्याचा छंद असतो. त्याच्यामध्ये गाडीच्या शर्यती असतात, आणि त्या शर्यतीकरता बैल असतो. त्या बैलाची किंमत फार असते बरं का. आता शर्यतीकरता पाळलेला बैल वेगळा आणि नांगरा करता पाळलेला बैल वेगळा बरं का. शर्यतीकरता पाळलेला बैल त्याला आणताना गाडीत आणलं जातं, जाताना त्याला गाडीत नेलं जातं. त्याच्या सेवेकरता 4 माणसं असतात, उपचार करण्याकरता डॉक्टर असतात, वेळेच्या वेळेला त्याला खायला दिलं जातं. पण नांगराच्या झोपलेल्या बैलाला मात्र ही व्यवस्था नसते बरं का. आणि त्यांना माहित आहे हा बैल आपल्याला आज समाजामध्ये नावलौकिक करून देणार आहे, नावलौकिक करून देणार आहे बरं का. सांगली जिल्ह्यामध्ये गाव आहे, अनेक गाव आहेत, त्यात बेडक नावाचे गाव आहे. मी 3-4 वर्षे ज्यांच्या घरी जातो ते दरवर्षी कुठंतरी त्यांनी बैलाचा नंबर गाडीत काढलेला असतो बरं का. त्यांच्या घरात सगळे ते बैलाचे फोटोच आहेत, बैलाचे फोटोच आहेत, आणि ती मिळालेली पदक आहेत ती सगळी ठेवलेली आहेत. हां, घरात आई वडिलांची फोटो नाहीत, पण बैलाची फोटो आहेत बरं का.
एखादा बैल शर्यतीच्या माध्यमातून जर आपलं नाव लौकिक करून देण्याने जर बैलाची किंमत करता येते, पण या देहाने देव प्राप्त करून घेता येतं, याची किंमत कशात करणार हो तुम्ही? म्हणून हा मौल्यवान देह आम्हा तुम्हाला प्राप्त झालेला आहे. हा कुठेही कामाला लावून चालत नाही. जसा शर्यतीचा बैल शर्यतीलाच लावला जातो, तो नांगराला झोपला जात नाही. या बैलाची किंमत आपल्याला कळाली नाही, आपण कुठेही याला जुंपतोय बरं का. महाराज म्हणतात असं करू नका, कारण देवची होईन म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरावे. अहो या नरदेहामध्ये आल्यानंतर प्रत्येकाला देव होता येतं. देव राष्ट्रपती होता येतं, यात नवल नाहीये. ब्रह्मदेव होता येतं, यात नवल नाहीये, लक्षात ठेवा. आणि हे देव होणं हे खरं देव पण नाहीये. व्यवहारातलं कुठलंही पद जीवनामध्ये तुम्ही मिळवा, हे पद काही कालापुरतं आहे. पण या देहामध्ये राहून जे पद जीवनामध्ये मिळवायचं आहे, महाराज म्हणतात ते सामान्य नाही आहे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. या देहामध्ये राहून आपल्याला अशी पदवी प्राप्त करता येते, जी पदवी प्राप्त केल्यानंतर त्या पदवीला निवडणूक नाही. निवडणूक नाही बरं का. व्यवहारातली पद 5 वर्षानंतर संपणारी आहेत, पण परमार्थाच्या साधनेनं मिळणारं जे पद आहे ते न संपणार आहे, अविनाशी स्वरूपाचं आहे. आणि ते पद, ते स्वरूप या देहाच्या द्वारे आपल्याला प्राप्त करता येतं. असा आपल्याला देह मिळालेला आहे. महाराज म्हणता सोडत वळून पहा, अंतर्मुख व्हा, आणि हे आपल्याला जीवनामध्ये करायचं आहे. हे जाणून जीवनामध्ये जर आपण वागायला लागलो तर महाराज म्हणतात आपल्या जीवनाला, आपल्या जीवनाची धन्यता करता येईल. आणि तुकोबाराय म्हणतात आम्हाला कळालं, धन्य आम्ही जन्मा आलो, धन्य आम्ही जन्मा आलो. धन्य आम्ही जन्मा आलो, धन्य आम्ही जन्मा आलो. दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, धन्य आम्ही जन्मा आलो, धन्य आम्ही जन्मा आलो. विठोबाचे झालो, विठोबाचे धन्य आम्ही जन्मा आलो. धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो. धन्य आम्ही जन्मालो. कारण या नरदेहाने आपल्याला जे प्राप्त करायचं आहे ते महाराज म्हणतात आम्हाला कळालं बरं का. आणि ते आपल्याला कळावं, आणि हे कळावं म्हणून आम्हा तुम्हाला जाणीव करून देतात की असा हा नरदेह आज आम्हा तुम्हाला प्राप्त झालेला आहे. तो प्राप्त झालेला आहे तेव्हा काय करावं? काहीतरी करण्यामध्ये आयुष्याचा काळ घालू नका.
जे जीवनामध्ये केल्यानंतर काही करायचं शिल्लक राहणार नाही असं जीवनामध्ये काहीतरी करा. मी काय म्हटलं लक्षात ठेवा. काहीतरी करण्यामध्ये आयुष्याचा काळ न घालवता जे केल्यानंतर करण्यासारखं शिल्लक राहणार नाही असं जीवनामध्ये काहीतरी करा. भूक लागली, भूक लागल्यानंतर काय खावं? भेळ? अरे भूक लागली ना, भूक शमेल असं खा. जिभेला चांगलं लागतं म्हणून खाऊ नका. आम्ही जे खातो जिभेला चांगलं लागतं म्हणून खातो का पोट भरण्याकरता खातो? हा, जिभेला चांगलं लागतं म्हणून खातो. जे पोट भरण्याकरता लागतं ते आपण खातच नाही. हा, एक सकाळी गलासभर दूध प्या धारोसनं, आणि एक संध्याकाळी गलासभर दूध प्या. हा, तुम्हाला काही खायची गरज नाही, भूक टिकून राहते. भूक, हा, जो पदार्थ खाल्ल्यानंतर भूक टिकते असे पदार्थ खावेत बरं का. आम्ही दिवसभर चरत राहतोय, पोट काय भरत नाही बरं का. म्हणून असं काही खा जे खाल्ल्यानंतर भूक शांत होईल. तसं जीवनामध्ये असं काही करा जे केल्यानंतर जीवन सफल होईल. जे जीवनामध्ये प्राप्त केल्यानंतर प्राप्तव्य जीवनामध्ये काही शिल्लक राहणार नाही हेच जीवनामध्ये करा. मग असं काय जीवनामध्ये आहे? महाराज म्हणतात एकच आहे, देव. मग त्याला काय करा? आपलंसं करा. आपुला तो एक देव करोनी घ्यावा. 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 तेने विन जीवा सुख नोये. तेने विन जीवा सुख नोये. ये रती माई के दुखाची जनेते. ये रती माई के दुखाची जनेते. आपुला तो एक देव करोनी घ्यावा. तेने विन जीवा सुख नोये. तेने विन जीवा सुख नोये. तेने विन जीवा सुख नोये. आपुला तो एक देव करोनी घ्यावा. तेने विन जीवा सुख नोहे. एक जीवनामध्ये करा, तो देव आपलासा करा. पण शब्द वापरला आपुला तो एक. जे आपलं आहे त्याला आपलं करा, जे आपलं नाही त्याला आपलं करण्याच्या भानगडीत पडू नका.
आम्ही जे आपलं नाही ते गोळा करायला लागलोय ते राहतच नाही, आणि जे आपलं आहे त्याच्याकरता आम्ही प्रयत्न करायला तयारच नाही. जे आपलं आहे ते आपलंसं करा, जे आपलं नाही ते आपलंसं करण्याकरता प्रयत्न करू नका. आमचं तेच चाललंय, लक्षात ठेवा. जे आपलं नाही ते आपलं करण्याकरता प्रयत्न करतोय. मग काय आपलं? एकच आहे देव, आणि तो देव सुद्धा एकच आहे. आपला देव आहे आणि देव सुद्धा एकच आहे. जो आपल्या जीवनातलं दुःख घालवतं त्याला आपलं करा. ज्यांच्यामुळं जीवनामध्ये दुःख वाढतं त्याला आपलं करू नका. फार सुंदर वर्णन केले साधू संतांनी. जोवरी चरण गा तोवरी म्हणते माझा, मानिती लहान थोर देह सुखाची आकाजा. इंद्रिय मावळले आला बागुल आजा, कैसा विपरीत झाला तोची देह नवे दुजा. आता मज दृष्टी देई पांडुरंगा माय बापा. जोवरी चरण गा तोवरी म्हणती माझा. ह्यानाला आपलंस करू नका. ही आपलं आपल्याला कुठंपर्यंत म्हणतात? जोपर्यंत स्वार्थ पूर्ण होतो तोपर्यंत माणसं आपल्याला म्हणतात. ज्या दिवशी स्वार्थ पूर्ण होत नाही त्या दिवशी आपली माणसं आपल्याला आपलं म्हणत नाहीत. लक्षात ठेवा. आपल्या पुढचा पोटाला आलेला गोळा सुद्धा आईला आई म्हणत नाही, बापाला बाप म्हणत नाही. इतरांची कथा सोडून द्या. आईला आई, बापाला बाप कुठंपर्यंत म्हणतो? लक्षात आलं? हुशार आहे बरं का. इशाऱ्यावरती कळालं बरं का अनुभव आहे ना. हा, ज्या दिवशी लग्न होतं त्या दिवशी आई बापावरचं प्रेम कमी होतं. लक्षात ठेवा. अशी बोटावर मोजण्यासारखी माणसं आहेत. हा, शेवटपर्यंत आईला आई आणि बापाला बाप म्हणणारे आहेत बरं का. नाही असं नाही आहे. म्हणून ज्यांना आपलं केल्यानंतर आपल्या जीवनातलं दुःख वाढेल त्यांना आपलंसं करू नका. ज्याला आपलंसं केल्यानंतर जीवनातलं दुःख निघून जाईल त्याला आपलंसं करा. म्हणून तुकोबारांनी फार सुंदर वर्णन केले. तुका म्हणे ते सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचोनिया. एका चक्रपाणी वाचोनिया. तुका म्हणे ते सोडविना कोणी, तुका म्हणे ते सोडविना कोणी, तुका म्हणे ते सोडविना कोणी. एका चक्रपाणी वाचोनिया. एका चक्रपाणी वाचोनिया. तुका म्हणे ते किंवा तुका म्हणे तुझ सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचोनिया. बाकी सगळे आपल्याला दुःख देणारे आहेत, सुख देणार कोणीही नाही बरं का. सुख देणार कोणी नाही. महाराज म्हणतात कळेल, वेळ आहे, कळो येईल अंतकाळी, प्राण प्रयाणाची वेळी. राहते निराळी रांडापुरी
सक इदन्न मम ती श्री तुकाराम महाराज ओवाच. तुकोबरे सांगतात बरं का, हे येईल कधी पण वेळ निघून जाणार आहे हो. वेळ निघून जाण्याच्या आधी सावध व्हा, सावध व्हा बरं का. मग काय करा, एकच करा महाराज म्हणतात, ज्याला आपलंस केल्यानंतर जीवनामध्ये सुखाचा अनुभव येईल, सुखाचा अनुभव येईल. याचा अर्थ आपल्या जीवनामध्ये दुःखच आहे बरं का, आपल्या जीवनामध्ये दुःखाचं आहे. हां, जोपर्यंत देवाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत दुःखच आहे. ज्या दिवशी देवाची प्राप्ती होईल त्या दिवशी जीवनामध्ये दुःखाचा अभाव, आत्यंतिक अभाव, नुसता अभाव नाही बरं का. हां, दुःख औषधाला शिल्लक राहणार नाही. मग दुःख औषधाला शिल्लक राहणार नाही, पण कधी सुखरूप असणारा परमात्मा त्याला आपलंसं करा, आणि त्याला आपलंसं केल्यानंतर आपलं जीवन सुखरूप होईल. आपुला तो एक देव करोनी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोये. हा, सुख, सुख नावाची वस्तू आज तुम्हाला अनुभवाला आलेली नाही, लक्षात ठेवा. आज हे भौतिक युग आहे, प्रगतशील युग आहे, यांत्रिक युग आहे. एवढी प्रगती झालेली आहे, सुखाची साधनं निर्माण झाली आहेत, पण सुख निर्माण करता आलेलं नाही अजून. सुखाची साधनं पुष्कळ निर्माण केले, सुखाची साधनं, आणि त्या सुखाच्या साधनावरतीच आपण जीवन अवलंबून राहतोय. याच्यातून सुख मिळेल, याच्यातून सुख मिळेल. अहो, ते साधन आहे, साध्य नाही आहे. बरं, जे सुख आहे तो अनुभवाचा विषय आहे, आणि साधन आहे जड आहे. जड साधन खऱ्या सुखापर्यंत पोचवू शकत नाही, पोचवू शकत नाही, लक्षात ठेवा. म्हणून आज या विज्ञान युगामध्ये फार प्रगती झालेली आहे. हां, सुख सोयी निर्माण झालेत, पण सुख निर्माण झालेलं नाही आहे. सुख निर्माण करता येत नाही. वर्णन केलं जातं, पंचपक्वान्नाचा स्वयंपाक तयार करता येतो, पण भूक निर्माण करता येत नाही बरं का. भूक निर्माण करता येत नाही. झोपण्याकरता एसी रूम तयार करता येते, पण झोप निर्माण करता येत नाही. झोप यावी लागते. बऱ्याच लोकांना राहण्याकरता चांगले बंगले आहेत, पण म्हणतात महाराज झोपच लागत नाही. बऱ्याच लोकांना खाण्याकरता मिष्टान्न आहे, पण भूकच लागत नाही. मग काय करावं अशाने? जगण्यापेक्षा कुठंतरी जावं वनात, असं म्हणायचं आहे मला. असं मला म्हणायचं नाही, असं मरू नये बरं का. म्हणजे स्वयंपाक तयार जरी केला तर भूक लागली पाहिजे ना, अंथरून टाकलं तरी झोप आली पाहिजे ना. तसं आज सुख सोयी निर्माण झालेत, पण सुखाचा अभाव आहे. कारण जी जी वस्तू निर्माण केली ती भौतिक आहे, सुख हे अभौतिक आहे बरं का. कारण झोपेमध्ये जे सुख मिळतं ते भोग निरपेक्ष स्वरूपाचं आहे. साधना वाचून मिळणारं सुख आहे, लक्षात ठेवा. मग झोपेमध्ये मिळणारं सुख जर साधनाच्या अभावी मिळतं, मग जो परमात्मा सुखरूप आहे तो कसा असेल हो? त्याचं स्वरूप सांगितलेलं आहे, ते लक्षात ठेवा. कारण ज्यावेळी माणसं झोपेमध्ये जातात तिथं जगताचा त्रैकालिक अत्यंत अभाव असतो. शास्त्राच्या दृष्टीने जगाशी आपला संबंध नसतो, जगाशी संबंध नसतो. ज्यावेळी माणसं गाढ झोपेत जातात त्यावेळेला
म्हणून तर त्याला सुख म्हटलंय बरं का, त्याला सुख म्हटलंय. हा कोणाचा संबंध नाही तिथं. आपण कुठं झोपलोय, कधी झोपलोय, का झोपलोय याचंही भान आपल्याला नाही. लक्षात ठेवा, झोपेमध्ये येणारा जो सुखाचा अनुभव आहे हे शुद्ध निर्भेळ सुख आहे. आणि हेच सुख आपल्याला खरं जर जागृतीमध्ये जर अनुभवाला यायचं असेल तर त्याच्याकरता प्रयत्न करावा लागेल. हा झोपेमध्ये येणारं जे सुखाचा अनुभव आहे त्याच्याकरता प्रयत्न करायची गरज नाही. झोप लागली की सुखाचा अनुभव येतोच. फक्त तो सुखाचा अनुभव जागृतीमध्ये सांगता येत नाही. फक्त सुखाने झोपलो होतो एवढं सांगता येतं. हा जाग झाल्या झाल्या आपल्याला सर्व काही सुचायला लागतं. लक्षात ठेवा, एखादा मनुष्याला काहीतरी आजार व्हावा आणि आजार झाल्यानंतर डॉक्टरकडे जावं. डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरने सगळी तपासणी करावी आणि तपासणी केल्यानंतर डॉक्टरने सांगावं असं असं शरीरामध्ये विकृती निर्माण झालेली आहे, ऑपरेशन केल्याशिवाय पर्याय नाही आहे. म्हणजे तडजोड काही नाही, म्हणजे ऑपरेशन करावं लागेल. ठीक आहे, उदाहरण तुम्हाला देतो. गुडघा दुखतो, गुडघा बदलता येतो बरं का, गुडघा बदलता येतो, वाटी बदलता येते. त्याची किंमत आहे जसे जसे त्याच्या योग्यतेप्रमाणे बरं का. लाखापासून पुढे आहे किंमत त्याची. ज्याला गुडघे दुखतात तो माणूस सतत दुःखी आहे बरं का, सतत दुःखी आहे. मग डॉक्टर म्हणतात ऑपरेशन करून ते गुडघे बदलू. आता ते गुडघे बदलण्याकरता, ऑपरेशन करण्याकरता काय करावं लागतं? भूल द्यावी लागते. भूल दिल्यानंतर जे गुडघ्याचं दुखणं होतं ते थांबलेलं असतं तिथं. ऑपरेशन करत असताना त्या वेदनाही थांबलेल्या असतात. काय तासाभराचा, 1.5 तासाचा, 2 तासाचा कालावधी असेल आणि त्या कालावधीमध्ये ते ऑपरेशन केलं जातं. आपल्याला दुःखाची जाणीव सुद्धा तिथं नसते बरं का. आणि 2 तासानंतर ऑपरेशन झालं. ऑपरेशन झाल्यानंतर पुन्हा शुद्धीवरती आला, पुन्हा दुखणं सुरू झालं बरं का. हा, ऑपरेशन करण्याच्या पूर्वी दुःख होतं, ऑपरेशन झाल्यानंतर दुःख आहे. मधल्या काळामध्ये दुःख नव्हतं, केवळ सुख होतं. हे प्रपंचातल्या सुखाचं वर्णन केले बरं का. पण खऱ्या सुखाचं वर्णन करताना असं वर्णन केले, हा ते सुख कोणत्याही काळामध्ये आपल्याला उपभोगता येतं. तिन्ही काळामध्ये बरं का. जागृती असेल, स्वप्न असेल, सुषुप्ती असेल, त्या सुखाचा अनुभव आपल्याला घेता येतो. पण त्याच्याकरता फक्त तो परमात्मा सुखरूप आहे असा आपला निश्चय झाला पाहिजे. आणि तो सुखरूप असलेला परमात्मा कुठं आहे? हृदयामध्ये आहे. तो बाहेर नाही तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, परिभ्रांताशी कामू विषयावरी. ते सुख नाम परमात्मा तो बाहेर नाही. परमात्मा नाम सुख, सुख नाम परमात्मा. ती वस्तू प्रत्येकाच्या जवळच आहे. फक्त ते आपलं स्वरूप आहे असा निश्चय जीवनामध्ये करावा लागेल. आणि ज्या दिवशी निश्चय आपल्या जीवनामध्ये होईल, खरंच सुख नाम परमात्मा तो हृदयामध्येच आहे असा ज्या दिवशी आपल्याला निश्चय होईल, ज्या दिवशी अनुभव येईल, हा त्या दिवशी जीवनामध्ये दुःख राहणार नाही. पण त्या निश्चयापर्यंत आपण गेलं पाहिजे बरं का. त्या निश्चयापर्यंत गेलं पाहिजे. थोडंसं कठीण आहे, एका तासाभराचं काम नाही, एका दिवसाचं काम नाही, एका महिन्याचं काम नाही, एका वर्षाचं काम किंबहुना एका आयुष्याचं काम नाही.
आम्हाला वाटतंय महाराज असं काही द्या, गोळी खाल्ल्या खाल्ल्या जसं डोकं थांबतं तसं कीर्तन ऐकल्या ऐकल्या आमच्या जीवनातलं दुःख गेलं पाहिजे. आपल्या जीवनातलं एक तासाचा हा खेळ नाही बरं का, मनोरंजनाचा खेळ नाही. एक ग्रस्त परदेशामध्ये गेले शांती प्राप्त व्हावी म्हणून, आणि प्रसिद्ध डॉक्टरकडे गेले. नंबर लावला, 10 तासांनी नंबर लागला. 10 तासांनी नंबर लागल्यानंतर त्यांनी डॉक्टरच्या जवळ आपल्या अंतःकरणातली व्यथा प्रकट केली. डॉक्टर साहेब, मला शांती नाही आहे, मला सुख नाही आहे. तेव्हा एखादी गोळी, एखादं इंजेक्शन असेल तर द्या. तुमचं नाव ऐकून मी भारतातून आलोय, कारण इथून अमेरिकेला जाण्याकरता काय करावं लागतं? व्हिसा काढावा लागतो. एकाएकी कोणाला जाता येत नाही. हां, मनात आला निघाला. ते काय कोल्हापूर आहे वय? आधी कागदपत्र गोळा करायला लागतात. बरं, त्या मोठ्या डॉक्टरला भेटण्याकरता त्याची वेळ घ्यावी लागते. मी भारतातून आलोय, माझ्याकडे सर्व काही संपन्नता आहे म्हणे, काही होणं नाही माझ्याकडे, फक्त माझ्या जीवनामध्ये मला मनशांती नाही, सुख मला उपभोगायला मिळत नाही म्हणले. तेव्हा काहीतरी औषध मला द्या. डॉक्टरने सांगितलं. डॉक्टर प्रामाणिक होते, म्हणले बरोबर आहे, तू चांगल्या भावनेनं आलेला आहेस, सद्भावनेनं आलेला आहेस, पण मी तुला प्रामाणिकपणाने सांगतो, अजून अशी विज्ञानाने गोळी काढलेली नाही. काढलेली नाही, त्याने सांगितलं, काढणं शक्यही नाही. आणि अशी ज्या दिवशी गोळी निघेल त्या दिवशी कीर्तन बंद होतील, त्या दिवशी सप्ताह बंद होईल, त्या दिवशी पंढरपूरची वारी बंद होईल. पण ही निघणं शक्यच नाही, निघणं शक्यच नाही आहे. अहो काहीतरी मला द्या ना. म्हणले अरे बाबा नाही तर काय देऊ म्हणले. अहो मी एवढ्या लांबून, बरोबर आहे तू लांबून आला, बरोबर आहे, पण अजून तशी व्यवस्था झालेली नाही ना, औषधच नाही त्याच्यावरती. अहो काहीतरी सांगा. हे बघ तुला एक उपाय सांगतो म्हणले. आमच्या ह्या अमेरिकेमध्ये भारतातून एक ग्रस्त आले आणि ते विदूषक आहेत. ते मनोरंजन करतात बरं का, आणि कमीत कमी माणसाला 4 तास हसत खेळ ठेवतात. 4 तास कुठं गेले कळत नाहीत. कमीत कमी तुझ्या दिवसातले 4 तास तरी सुखात जातील, तू तिथं जा. हे ऐकल्याबरोबर तो ग्रस्त रडायला लागला बरं का. डॉक्टर साहेब म्हणले का हो, मी बोललेलं तुम्हाला काय वाईट वाटलं का? माझं बोलणं तुम्हाला लागलं का? मग रडता का म्हणले. काय नेमकं झालं? तुम्हाला ठिकाण माहिती नसेल तर ठिकाण दाखवण्याची व्यवस्था करतो, काय हे कमी पडत असेल तर त्याची व्यवस्था करतो, पण हे वाक्य उच्चारानंतर तुम्ही रडायला लागला का? का तुम्हाला वाईट काय वाटलं म्हणले. असं डॉक्टर साहेब खरं सांगू का म्हणे, तुम्ही सांगितलं त्या कार्यक्रमाला जा, 4 तास तो मनुष्य हसत खेळ ठेवतो, तोच मी आहे म्हटले. मी लोकाला 4 तास हसत खेळ ठेवू शकतो, पण मला मनशांती नाही. ही अवस्था जगाची आहे, लक्षात ठेवा. याचा अर्थ काय? जोपर्यंत आपल्याला स्वस्वरूपाची ओळख होत नाही तोपर्यंत सुखाचा अनुभव येणं शक्य नाही, लक्षात ठेवा. मग ते 1 तासाचं काम नाही आहे, त्याला दीर्घकालाची गरज आहे, आणि ते आपण जीवनामध्ये करण्याची गरज आहे. प्रामाणिक प्रयत्न करण्याची गरज आहे. करायचं म्हणून करू नका, अनुभव येणार नाही. टाइमपास म्हणून करू नका.
श्रद्धेनं करा, निश्चयानं करा, आपल्याला याचा अनुभव येईल. तो तुकोबारे म्हणतात आपला अनुभव आहे की खरंच आपल्याला सुखाचा अनुभव यावा असं वाटत असेल तर देवच सुखरूप आहे आणि सुखरूप असलेला देवच प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. तो बाहेर नाही, दूर नाही. त्याला शोधण्याकरता तुम्हाला कुठं जायची गरज नाही. देव देव मनोनी व्यर्थ का फिरशी, देव देव मनोनी व्यर्थ का फिरशी, निज देव नेनशी मुळे कोण. देव देव म्हणून व्यर्थ का फिरशी, देव देव म्हणून व्यर्थ का फिरशी, निज देव नेनशी मुळी कोण. देव देव म्हणून व्यर्थ का फिरशी, निज देव नेनशी मुळी कोण. तो देवच सुखरूप आहे आणि तो एक आहे. एक आहे म्हणजे प्रत्येकाच्या हृदयामध्ये जो आहे तो एकच आहे. तुमच्या हृदयामध्ये आहे तो माझ्या हृदयात आहे, माझ्या हृदयात आहे तो तुमच्या हृदयात आहे, तुमच्या हृदयात आहे तो माझ्या हृदयात आहे. माझ्या हृदयातला वेगळा आणि तुमच्या हृदयातला वेगळा असं नाही बरं का, एकच आहे. आम्ही अनेक समजलेत. देवाची रूप अनेक आहे, देवाची रूप अनेक आहे, देवाचं स्वरूप एकच आहे आणि ते सर्वांच्या हृदयामध्ये आहे. जे तुमच्या हृदयामध्ये आहे तेच माझ्या हृदयामध्ये आहे, जे माझ्या हृदयामध्ये ते तुमच्या हृदयात आहे. दोन्हीत काय फरक नाही बरं का. फरक काय असेल तर फरक एवढाच आहे, उपाधीचा. हे पुरुष आहेत, आपण स्त्री आहात, ही लिंगभेद आहे बरं का. पण दोघांमध्ये असलेला देव, पुरुषाच्या अंतःकरणामध्ये असलेला आत्मा आणि बाईच्या अंतःकरणामध्ये असलेली आत्मी, असं कुठं म्हटलंय. आतनी नव. स्त्रीच्याही हृदयामध्ये असलेला आत्माच आहे आणि पुरुषाच्याही हृदयामध्ये असलेला आत्माच आहे. लिंग बदललं म्हणून स्वरूप बदललं नाही बरं का. तो एकच आहे, इथून तिथून वरलेला आहे, लक्षात ठेवा. ज्ञानेश्वर महाराज त्याला दृष्टांत दिलाय. सर्वागटी राम देहादिही एक, सूर्यप्रकाशक सहस्त्र रश्मी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मातीचे घागर या अलीकडे शोध लावलाय बरं का धातूचा, पण त्याच्यापूर्वी सगळी मातीचीच भांडी होती म्हणून घट शब्द वापरला. घट म्हणजे मातीची घागर तयार केली जाते त्याला घट म्हणतात. त्याला अगदी मराठीत काय म्हणतात, गाडगं. पण त्याचा संबंध आपल्या जीवनामध्ये आता राहिला नाही, राहिला तर शेवटीच तेही कालांतरे मिळेल की नाही अवघडच आहे. मग ते मातीच्या घागरी तयार केल्या आणि दुपारची 12ची वेळ आहे. 100 घागरी पाण्याने भरल्या आणि त्या पाण्याने भरलेल्या घागरी अंगणामध्ये ठेवल्या आणि अंगणामध्ये ठेवल्यानंतर त्या प्रत्येक घागरीच्या पाण्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडलेलं असतं. घागरी किती आहेत? 100 आहेत. सूर्य किती आहेत? एकच आहे, पण प्रत्येक घागरीत वेगळा दिसतो का नाही? एकच सूर्य प्रत्येक घागरीमध्ये दिसतो. प्रत्येक घागरीतला वेगळा का एक असलेला मिळून सगळा?
पण पाहणाऱ्याची दृष्टी काय होते, या घागरीतला वेगळा, त्या घागरीतला वेगळा, त्या घागरीतला वेगळा. सहस्त्र रश्मी शब्द वापरलाय. हजार, एकच सूर्य 100 घागरीमध्ये 1000 घागरीमध्ये जसा भरलेला दिसतो, तसा हा एकच परमात्मा प्रत्येकाच्या हृदयामध्ये भरलेला दिसतो. तो एकच आहे म्हणून आपुला तो एक. उगे शब्द वापरला नाही. तो एकच आहे बरं का. आम्ही तुम्ही अनेक मानलेत, तो एकच आहे आणि तो प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. आणि जो प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे तो सुखरूप आहे. त्याला तहान लागत नाही, त्याला भूक लागत नाही, त्याला झोप लागत नाही, त्याला काहीच लागत नाही. त्याला चालावं लागत नाही पण त्याच्याशिवाय चालता येत नाही. त्याला भूक लागत नाही पण त्याच्याशिवाय भूक लागत नाही. चाले हे शरीर कोणाची असते, चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलविते हरिवीन, कोण बोलविते हरिवीन. कोण बोलविते वीण, कोण बोलविते. चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलविते हरिवीण, कोण बोलविते हरिवीण. शरीर कोणाची असते, कोण बोलविते हरिवीण, कोण बोलविते हरिवीण. चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलविते हरिवीण. तोच परमात्मा आज प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. तो सुखरूप आहे, त्याला सुखी करायचं नाही आहे. पण आपल्याला वाटायला लागले आपण सुखापासून दूर गेलो. आणि आपण सुखापासून दूर गेल्यामुळे महाराज म्हणतात आपण दूर गेलो, आपल्या जीवनामध्ये अज्ञान निर्माण झालं. ते अज्ञान घालवायचं आहे. आणि अज्ञान घालवण्याकरता तुम्ही जीवनामध्ये काय करा, त्याच्याकरता प्रयत्न करा. हा प्रयत्न ज्यानं त्याने करायचा आहे बरं का. ज्यांनी त्यांनी स्वयंपाक तयार केला, तुम्ही सर्व लागणाऱ्या वस्तू आपण यांना आणून दिल्या, आपल्याला हवा तसा स्वयंपाक यांनी केला. आता तो ताटामध्ये वाढला. यांना सांगितलं आम्हाला खाता येत नाही, तोंडात घाला, तोंडात घातलं. आम्हाला चावता येत नाही, आता चावून द्या, नाही जमायचं. हा बाकीच्या सगळ्या सोयीनं युक्त करता येईल, पण चावावं लागले हे ज्याचं त्यालाच बरं का, ज्याचं त्यालाच. अगदी तोंडात घालण्यापर्यंत प्रयत्न करता येईल, पण चावायचं काम कोणी केलं पाहिजे. तसं हे आपलं स्वरूपच सुखरूप आहे. हा अनुभव ज्याने त्याने घ्यायचा आहे. आणि तो घेत असताना कोणाच्या तरी आधारानं घ्यायचा आहे. त्याच्याकरता कुठंतरी विश्वास ठेवावा लागेल. मग कुठं ठेवावा लागेल, ज्यांच्यावरती विश्वास ठेवल्यानंतर हा अनुभव येईल तिथं विश्वास ठेवला पाहिजे बरं का. संताची ये पायी, संताची ये पायी, संताची ये पायी हा माझा विश्वास. संतांची ये पायी, संतांची ये पायी, संतांची ये पायी हा माझा विश्वास.
सर्व भावे दास झालो त्यांचा, सर्व भावे दास झालो त्यांचा. हित त्याचे माझे हित, त्याची माझे हित करे ते सकळ. त्याची माझे हित, त्याची माझे हित, त्याची माझे हित करे ते सकळ. सर्व भावे दास झालो त्यांचा, सर्व भावे दास झालो त्यांचा. त्याची माझे हित, संतांची पायी हा माझा विश्वास, हा माझा विश्वास. हा सर्व भावे दास, सर्व भावे दास झालो त्यांचा. संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. त्याची माझे हित करीती सकळ. जेणे हा गोपाळ कृपा करीत्वा, तुकोबाऱ्या म्हणतात. हे विश्वास ठेवला पाहिजे संतांच्या वचनावरती, आणि त्यांच्याच वचनावरती विश्वास ठेवून जर आपण जीवनामध्ये तशी साधना केली तर तो आपल्याला अनुभव येईल. म्हणून ज्याला जवळ केल्यानंतर आपलं जीवन सफल होईल ते जीवनामध्ये प्रत्येकाने करा. आपुला तो एक देव करुनी घ्यावा, तेने विन जीवा सुख नो हे. आणि याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही जीवनामध्ये जर प्रयत्न करायला लागला तर महाराज म्हणतात वाट्याला दुःखच येईल. हा दुसरं काहीही येणार नाही. आणि ते कसं आधी, अंती आणि मधी. हा दुःखाशिवाय आपल्या पदरामध्ये काही पडणार नाही. ज्यांना जवळ केल्यानंतर दुःख निर्माण होईल, त्यांना जवळ न करता ज्याला जवळ केल्यानंतर आपल्या जीवनातलं दुःख जाईल आणि सुखाचा अनुभव येईल. याच्याकरता प्रयत्न करा. आणि ज्याला तुम्ही जवळ करण्याचा प्रयत्न करा, महाराज म्हणतात ती कशी आहेत. येरती माईके दुःखाची जनती, नाही आदी अंती अवसानी. ज्यांना तुम्ही जवळ कराल ती कसे आहेत, माईक आहेत. माईक आहेत म्हणजे उत्पन्न झालेली आहेत, आणि जी उत्पन्न झालेली आहेत ती दुःख देणारी आहेत. मग यांना जवळ करून आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुखाचा अनुभव येणार नाही. यांना दूर करावं लागेल. यांच्यापासून दूर राहिलं पाहिजे. लिहिलेलं असतं कुत्र्यापासून सावध राहा. एखाद्याच्या घरात जायचं असेल तर पाटी लावलेली असते काय, कुत्र्यापासून सावध राहा.
तसं नातेवाईकापासून सावध राहा, बायका पोरापासून सावध राहा. का आपल्याला कोणी सुख देणार नाहीत, दिलं तर दुःखच देतील, दिलं तर दुःखच देतील. का ही सगळी निर्माण झालेली आहेत व ही निर्माण झाली ती दुसऱ्याला दुःख देण्याकरताच निर्माण झाली. आमचं तुमचं सुख हरून घेण्याकरता आली ती आपल्याकडे. ये रती माई के दुःखाची जनिती, नाही आधी अंती अवसानी. मग त्याच्याकरता काय केलं पाहिजे आणि काय केल्यानंतर काय घडेल याचा विचार पुढं मांडलेला आहे. याच ठिकाणी अभंगाचा भावार्थ झाला असं समजून एकदा संप्रदायपूर्वक भजन करू आणि उर्वरित काळामध्ये बाकीचा विचार सांगू. सर्वांनी हाताने टाळी वाजवायची आहे आणि मुखाने भगवंताचं नाम घ्यायचं आहे. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठ्ठवरदा श्री ज्ञानदेव तुकाराम, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, कुंडली कवरदा, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. चाल द्या सांगा ना.
आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोये. ए रती माईके दुःखाची जनिती, नाही आधी अंती अवसानी. एक परमात्माच सुखरूप आहे, तो आपल्या जवळच आहे. आपलासा करा या शब्दाचा अर्थ त्याचं स्वरूप जाणून घ्या, त्याचं ज्ञान संपादन करा. तो कुठून आणायचा नाही आहे, फक्त तो सुखरूप आहे आणि तेच आपलं स्वरूप आहे हे जाणायचं आहे. याला म्हणतात आपलं करणं. मग आमच्या तुमच्या व्यवहारामध्ये काय चाललेलं आहे? महाराज म्हणतात हे चाललंय, ज्यांच्यापासून आपल्याला दुःख मिळतं त्यांच्याकडून सुख मिळावे अशी अपेक्षा आहे. इथंच सगळा घोळ झाला आहे बरं का. ज्यांच्याकडून सुख मिळावं त्यांच्याकडून दुःख मिळायला लागले का, तिथं सुखाचा संबंधच नाही आहे. मग ते कोण आहे? येरती माई दुःखाची जनती. या परमात्म्याच्या व्यतिरिक्त दिसणारं हे जग मायेतून उत्पन्न झालेलं आहे. आणि ती माया जनती म्हणजे जन्म देणाऱ्या आहे कोणाला? दुःखाला. सुखाला जन्म द्यावा लागत नाही, सुखाला जन्म द्यावा लागत नाही बरं का. हा, दुःखाला ती जन्म देते. तुम्ही पहा, घर बांधल्यानंतर आपल्याला सुख होतं का दुःख होतं? सुरुवातीला सुख होतं, नंतर दुःख व्हायला सुरुवात होते. हा, माणसं पैसा घेऊन घर मोठंच्या मोठं बांधतात. आम्हाला जावं लागतं. आम्ही विचारलं का हो, म्हणजे महाराज एवढं घर तुम्ही चांगलं बांधले, पण धूळ किती? म्हणजे झाडायलाच आम्हाला माणसं कमी पडायला लागली, झाडता येत नाही. काही काल गेल्यानंतर गळायला लागतं, काही काल गेल्यानंतर ढपले पडायला लागतात, रंग जातो. वास्तुशांतीला जो आनंद होता तो 4 महिन्यानंतर 4 वर्षानंतर आनंद राहतो का? हा, जे घर सुखाच्या अपेक्षेनं बांधलं ते घर शेवटपर्यंत सुख देतं का दुःख देतं? हे सगळीकडे लावा, हे रात्रभर संपायचं नाही बरं का. गाडी घेतली सुखा करता, कालांतराने दुःख द्यायला लागली. लग्न केलं सुखा करता, कालांतराने दुःख व्हायला लागलं, वगैरे वगैरे सगळं पहा बरं का. येरती माई के दुःखाची जनिती. ही माया हा दुःखाला जन्म देणारी आहे का? ती दुःखरूपच आहे. ती सुखापर्यंत जाऊ देत नाही. का जाऊ देत नाही? ती सुखाकडे जर जायला गेली तर ती म्हणजे माझं अस्तित्व राहणार नाही. माझं अस्तित्व राहणार नाही. प्रत्येकाला वाटतंय माझं अस्तित्व राहिलं पाहिजे, माझं अस्तित्व राहिलं पाहिजे. लग्न झाल्यानंतर का तक्रार करतात? तुमचे माय बाप नको, माझं अस्तित्व घरात पाहिजे. मग त्याच्या अस्तित्वाकरता हो विचार करतोय, हिच्या अस्तित्वावरती आपल्याला जगायचं आहे, मग मायबापाला दूर करतोय. तसं त्या मायेला वाटतं हां, ही जर सुखाकडे देवाकडे जर चालली तर माझं अस्तित्व राहणार नाही, पण ती माया जाऊ देत नाही. हां, कशी जाऊ देत नाही आता सांगत नाही, वेळ नाही आपल्याकडे बरं का. हां, नियोजित वेळ 10 मिनटं माझ्याकडे शिल्लक आहे. तेव्हा 10 मिनटात जेवढं सांगता येईल तेवढं सांगावं. हां, फार खात बसू नये. थोडंसं खावं की एवढं खावं की अपचन होणार आणि एवढं खावं. हां, उगाच 4 तास सांगायचं आणि काही पचन होणे काय उपयोग नाही हो. आमचे गुरुबंधू होते, ते विनोदानी म्हणायचे बरं का. ते ब्रह्मलीन झाले. ते म्हणायचे माणसाने म्हातार होऊपर्यंत जगू नये, म्हातार होऊपर्यंत
जगू नये आणि लोकाला कंटाळा येऊपर्यंत कीर्तन करू नये. येरती माईके दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसानी. दुःखच आहे. हा, तुम्ही जगाच्या पाठीवरती कुठेही त्या देवाचा शोध न घेता बाकी ठिकाणी तुम्ही जा, तुमच्या पदरामध्ये दुःखच पडणार आहे. मग त्या सुखाचा अनुभव येण्याकरता, त्या परमात्म्याला आपलंसं करण्याकरता काय करावं लागेल? महाराज म्हणतात फार काय करावं लागणार नाही. फक्त काय करा, ह्या मनाला वेड लावा. मनाला वेड लावा. आणि असं वेड लावा की एक दिवशी आपल्याला त्या मनाला जर त्या देवाचं वेड लागलं ना, तो परमात्मा आपलासा होईल. म्हणून महाराजांनी वर्णन केले. काय वर्णन केले? अविनाश करी आपुलिया ऐशे लावी मना पिशे. गोविंदाचे पिस म्हणजे वेड बरं का. त्याच्याकरता प्रयत्न करतात, त्याच्याकरता मनाला छंद लागला पाहिजे. कारण ज्याला आपलंसं करायचं आहे तो अविनाश स्वरूपाचा आहे. ते सुख नाश पावणारं नाही आहे. पावलोपावली सुखाचा अनुभव येतो. सुखाला नाश आहे आमच्या तुमच्या जीवनामध्ये रोजच्या येणाऱ्या. पण जे सुख जीवनामध्ये आपल्याला अनुभवायचं आहे ते सुख कधी संपणार नाही, नाश पावणार नाही. लक्षात ठेवा. प्रत्येक सुखाच्या बाबतीत वर्णन केले. प्रत्येक सुखाला नाश आहे बरं का. तुम्ही कोणत्याही जीवनाचा विचार करा. तुम्ही जर सतत डोळ्याने मोबाईल पाहायला लागला तर मोबाईल पाहण्यामध्ये सुख आहे का नाही? पण पाहता पाहता कधी कधी कंटाळा येतो. हे नको वाटतं, दुसरं काहीतरी करावं असं वाटतं. म्हणजे पाहण्याचा कंटाळा आला म्हणजे दुःख निर्माण झालं. कधी कधी ऐकत राहावं वाटतं. ऐकता ऐकता त्याला वाटतं ऐकणं आता पुरं झालं बरं का, बंद करावं. त्याच्याविषयी दुःखाची भावना निर्माण होते. कधी कधी खात राहावं वाटतं, कधी खाता खाता वाटतं आता खाणं बंद करावं बरं का. प्रत्येक विषयाविषयी कालांतराने दुःखाची भावना निर्माण होते. लक्षात ठेवा. का? ते सुख नाश पावणार आहे. पण ज्या सुखाचा अनुभव घ्यायचा आहे महाराज म्हणतात ते नाश पावणार नाही. त्याच्याकरता मनाला ते वेड लावलं पाहिजे. लावी मना पिशे गोविंदाचे. गोविंद गोविंद मनाला गलिया छंद. मग गोविंद ते काया भेद नाही देवा तया. तो प्रयत्न करायची एक साधना आहे. एकाएकी जमणार नाही. हळूहळू आपल्याला जीवनामध्ये प्रयत्न करावा लागेल. लगेच तूप खाल्ल्या खाल्ल्या रूप येत नाही बरं का. रूप येत नाही. डॉक्टरनी काय उपाय सांगितले? ज्याला सतत लघवीचा त्रास आहे त्याच्याकरता एक व्यायाम सांगितला बरं का. तो सोपा आहे. ह्या 2 मुठा अशा दाबायच्या आणि इथं बिंबीच्या खाली ठेवायच्या आणि मांडी घालून वाकायचं. रोज असं 5 मिनटं करायचं बरं का. 6 महिन्याने तुमचा लघवीचा त्रास थांबेल. पण किती महिने करायला पाहिजे? आम्हाला वाटतंय आज केलं की उद्या सकाळी फरक पडला पाहिजे. लगेच फरक पडला पाहिजे. तसं तूप खाल्लं की रूप येत नाही आणि हळद उगवून पिलं की मनुष्य गोरा होत नाही बरं का. तसं 1 तासाने साधना करून चालणार आणि हळूहळू त्या मनाला वेड लावलं पाहिजे. त्या मनाला सांगितलं मना खरंच तो देव सुखरूप आहे. तो प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. तो पाहण्याकरता कुठं बाहेर जाण्याची गरज नाही. तोच आपल्याला सुख देणार आहे असं त्या मनाशी संवाद साधला पाहिजे आपण बरं का. आणि पुन्हा पुन्हा त्या मनाशी संवाद साधून त्या मनाला त्याच्यामध्ये प्रवृत्त केलं पाहिजे. आणि एकदा जर ते मनाला जर पटलं ना मग मन मात्र कोणाचं ऐकत नाही बरं का. ते ठरवलं त्याप्रमाणे जीवनामध्ये करतं. आणि त्याप्रमाणे ठरवल्याप्रमाणे त्या मनाने ठरवलं काही नाही. एकदा खरंच त्या देवाकडे जायचं आणि एकदा ते मन जर देवाकडे गेलं तर परत येईल म्हणता. आता कोटे धावे मन, आता कोटे धावे मन, तुझे चरण देखलिया, तुझे चरण
देखलिया, चरण देखलिया, लावी मना पिशी गोविंदाचे. आणि एकदा हे मनाला पटलं की मग त्याचा विचार मांडला. शेवटी हा देह आहे आणि हा देह नाशिवंत आहे आणि या देहामध्ये असणारा परमात्मा अविनाश स्वरूपाचा आहे. असा अविनाश स्वरूपाचा परमात्मा सुखरूप आहे असा मनाला अनुभव आल्यानंतर उद्या देह पडायची वेळ आली तरी दुःख होत नाही. ज्या दिवशी त्या मनाने हा अनुभव घेतला त्या दिवशी महाराज म्हणतात त्या दिवशी आपल्या जन्ममरणाचं दुःख संपलं. तुका म्हणे एका मरणेची सरे. लोक काय म्हणतात मेल्यानंतर नाही बरं का, जिवंत असताना सांगितलंय. जिवंत असतानाच आपला निश्चय झाला मी सुखरूप आहे. ज्या दिवशी आपला निश्चय झाला त्या दिवशी मरण सरे, मग काय उरे, कीर्ती उरे. असा ज्याला अनुभव आला त्याची कीर्ती सर्वत्र प्राप्त होते, त्याची कीर्ती सर्वत्र पसरते. पण त्याच्याकरता मात्र आपण जीवनामध्ये प्रयत्न करावा लागेल. आणि जो ज्यानी त्यांनी करायचा आहे म्हणून महाराज म्हणतात आपुला तो एक देव करोनी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोये. येरती माईके दुःखाची जनिते, नाही आदी अंती अवसानी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. कीर्ती मागे येरती माईके दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसानी. वेळेची मर्यादा मनीमानशी घेऊन काहीचा विचार आपल्यासमोर काही अंशांनी प्रगट करण्याचा थोडासा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. जो संतांनी विचार सांगितला त्या विचाराप्रमाणे आपण जीवनामध्ये वागण्याची गरज आहे. आम्हाला सवय लागल्या ऐकायचं आणि सोडून द्यायचं बरं का, ऐकायचं आणि सोडून द्यायचं असं नाही. जे विचार ऐकले ते विचार कुठंतरी आपण मनामध्ये धारण केलं पाहिजे आणि त्या विचाराप्रमाणे वागलं पाहिजे. डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर सांगतात तुमचा रोग बरा व्हावा असं वाटत असेल तर मी तुम्हाला औषध देतो आणि ते वेळेच्या वेळेला तुम्ही घेतलं पाहिजे. सकाळ दुपार संध्याकाळ नियमित घेतलं पाहिजे. तपासलं आणि बीपी निघाला, बीपी आहे तुम्हाला, बीपी आहे, डॉक्टर म्हणतात रोज गोळी खाल्ली पाहिजे. का? बीपी वाढू नये म्हणून. बीपी वाढू नये म्हणून रोज गोळी खाल्ली पाहिजे. तसं जीवनात भीती वाढू नये म्हणून देवाचं नाव रोज घेतलं पाहिजे. जर बीपी वाढून याच्याकरता जर गोळी घ्यावी लागते, तसं मरणाचं भय राहणे असं वाटत असेल तर रोज त्या देवाचं नाव घेतलं पाहिजे. एकदा सकाळी, एकदा दुपारी, एकदा संध्याकाळी, सतत घेतलं. रिकामा अर्ध घडी. तात्पर्य संतांचा विचार आहे आणि संतांनी हा विचार आमच्या तुमच्या हिताकरता सांगितला आणि त्या विचाराला धरून आपण जगण्याचा प्रयत्न करावा. तशी सद्बुद्धी, तसं सामर्थ्य त्या भगवंताने आमात्माना सर्वांना द्यावं अशी त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करून शिवेला पूर्णविराम द्यायचा आहे. हा विचार सांगत असताना जो विचार सांगितला श्री गुरु साखरे महाराजांच्या चरणाजवळ बसून जे काही श्रवण केलं तेच विचार आपल्यासमोर प्रगट केले. जे श्रीगुरूंचा जीवनामध्ये त्याचा स्वीकार करा आणि बोलण्याच्या ओघामध्ये माझ्या वाणीतून काही चुकीचे शब्द आले असतील ते खास माझ्या ते माझे मला परत करा, म्हणजे मी दुरुस्त करण्याचा प्रयत्न करेन. झालेली सेवा त्या सद्गुरूंच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम देऊ. पायाच्या प्रसादी काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती नवे अंगभूत युक्ती. नोह्या उपदेश तुमचे बडबडिलो शेष, तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे.
Thank you.